अयोध्येचा राजा आहे दशरथ. दशरथ शब्दाचा काय अर्थ आहे? दशमा नाम 10. आपल्या सगळ्यांना 10 इंद्रिय आहेत. किती? 10 इंद्रिय आणि 11 मन. ज्याची 10 इंद्रिय स्वतःच्या ताब्यात आहेत त्याचं नाव दशरथ. 3 राण्या आहेत, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. राज्य एवढं समृद्ध आहे, राज्य एवढं सुंदर आहे, राज्यातले सगळे नागरिक सुखात जीवन जगतायत. वेळेवर पाऊस पडत आहे, कधी आवर्षण नाही, उत्पन्न भरपूर आहे लोकांना. या राजाचा अधिकार असा आहे, स्वर्गात इंद्रावर जर संकट आलं तर पृथ्वी तलावरचा एक राजा मदतीला बोलावला जातो, त्याचं नाव दशरथ. स्वर्गात इंद्राला मदत करायला जाणारा पृथ्वी तलावरचा अधिकार संपन्न राजा म्हणजे दशरथ. पण दशरथाचं जीवन असं आहे, दशरथाला संतान नाही. आज राजा दशरथ एकटा बसलेला असताना लक्षात आलं, अरे मला 3 रूपवान पत्न्या आहेत, 3ही पत्न्या माझं ऐकणाऱ्या आहेत. इतकं सगळं असताना माझ्या जवळचं ऐश्वर्य खूप आहे, पण हे सगळं असताना आज मला संतान नाही. शोक निर्माण झाला, दुःख वाटलं. आणि माणूस जेव्हा जेव्हा दुःखी होतो, नेहमी लक्षात ठेवा, दुःखी झालेलं अंतःकरण कोणाही जवळ प्रगट करू नका. आपल्या जीवनातलं दुःख सांगायचंच ठरलं तर देवाला सांगा किंवा संतांना सांगा, आपल्या दुःखावर उपाय भेटेल. जर आपण सामान्य लोकांच्या जवळ आपलं दुःख मांडलं, लोक रडून ऐकतात आणि हसून दुसऱ्याला सांगत राहतात. आज दुःख वाटू लागलं खूप. क्या भाग है मेरो पुत नाही, मेरो पूत नाही, मला मूलबाळ नाही, याचं दुःख वाटू लागलं. विश्वामित्रांच्या जवळ आपले जे कुलगुरू आहेत वशिष्ठ ऋषी, वशिष्ठांच्या जवळ शरणागती पत्करली. महाराज, मेरे सुत क्यों नहीं, माझ्या घरात संतति का नहीं बताओगे? राजा जी चिंता नहीं करना, आपके घर 1 नहीं, 2 नहीं, 3 नहीं, बल्कि 4 पुत्र जन्म लेने वाले हैं, लेकिन एक काम करना पड़ेगा. बोले क्या करना पड़ेगा? पुत्र कामेष्टि नाम का यज्ञ करना पड़ेगा. यज्ञ के लिए विभांडक नाम के ऋषि को बुलाना पड़ेगा. उनके जो पुत्र है श्रृंग ऋषि के हस्त से सब यज्ञ समिधाएं डाली जाएगी. त्यांच्या हाताने यज्ञ करा. ऐकलं गुरुदेवांचं. घरी आले. एके दिवशी मनामध्ये वाटलं आपण शिकारीला वनात जावं. भावार्थ रामायण. शिकारीला राजा दशरथ निघालेले आहेत. दशरथजी शिकारीला जात असताना वनामध्ये दुपारपर्यंत फिरावं. 2 वाजले, 4 वाजले, क्षत्रियाचा नियम आहे. जोपर्यंत शिकार भेटत नाही तोपर्यंत घरी परत यायचं नाही. नेमकं त्याच वेळेला एक मुलगा आपले अंध आई आणि अंध वडील यांना घेऊन कावडीमध्ये बसून एक बाळ निघालेला. नाव श्रावण आहे. श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना कावडीमध्ये घेऊन चाललेला आहे. त्याच वनातून वाटचाल करतोय. सायंकाळी 6 वाजण्याची वेळ झाली. अंधार पडू लागला. आता थांबावं. इकडे राजा दशरथाला शिकार मिळालेली नाही. त्याच वनामध्ये राजा दशरथ थांबलेला आहे. संध्याकाळच्या वेळेला
तहान लागलेले प्राणी पाणी पिण्याकरता पाणवठ्यावर येतील. नेमकं पाण्याच्या वर पाणवठ्याच्या सभोवती असलेल्या एका झाडावर राजा दशरथ जाऊन बसावं. रात्रीच्या समयाला श्रावणाच्या आई वडिलांना तहान लागलेली आहे. कमंडलूतलं पाणी संपलेलं आहे. बाबा पाणी मागतायत. श्रावणा तहान लागली रे दादा, पाणी मिळेल? बाबा आत्ता जातो आणि पाणी घेऊन येतो बाबा. फार लांब नाही, जवळच पाणवठा आहे, तिथं जाऊन कमंडलूत पाणी घेऊन येतो. श्रावण कमंडलू घेऊन पाण्याच्या दिशेने जातोय. रात्र काळी कभिन्न आहे. आजूबाजूला हिंस्त्र श्वापद आहेत. पण एक काळ असा होता की आपल्या आई वडिलांच्या सेवेसाठी मुलं आपला प्राणही पणाला लावत होती. हातात कमंडलू घेऊन पाणवठ्यापर्यंत श्रावणाने जावं. कमंडलू पाण्यात बुडवणार. कमंडलू पाण्यात बुडत असताना पाण्याचा आवाज आणि पाण्याचा आवाज झाल्याबरोबर राजा दशरथाच्या लक्षात आलं, कुणीतरी हिंस्त्र श्वापद पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर आलेला आहे. राजा दशरथ धनुर्विद्येमध्ये पारंगत आहे. आवाजाच्या दिशेने बाण सोडून सावज टिपण्याचं सामर्थ्य माझ्या दशरथजी जवळ आहे. दशरथजीने आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि क्षणार्धात आई आर्त किंकाळी कानावर आली. दशरथजीच्या लक्षात आलं, आपल्या हातून कुणी प्राणी नाही तर मनुष्याची हत्या घडलेली आहे वाटतं. झाडावरून पटकन खाली उतरावं. आवाजाच्या दिशेने धावत पळत जावं. समोर पाहिलं, रक्ताच्या थारोळ्यात एक अत्यंत तेजस्वी बालक पडलेला आहे. दशरथाने मांडी केली आणि मांडीवर त्या श्रावणाचं मुख, श्रावणाचं डोकं मांडीवर घेतलं. दादा नाव या देहाला श्रावण म्हणतात. इकडे माझ्या आई बाबांना काशी तीर्थयात्रेला घेऊन निघालो होतो महाराज. आपण या देहाला दशरथ म्हणतात. हा पापी दशरथ आहे बाळा. दशरथ नाव ऐकलं होतं राजा. पृथ्वी तलावरचा अयोध्या नगरीचा एक राजा. अरे स्वर्गातल्या देवतांना मदत करायला जाणारा राजा. पण राजा तू चांगलं काम केलं नाही राजा. अरे माझे आई वडील दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत राजा. त्यांना दिसत नाही राजा, दिसत नाही. पण माझ्या आई वडिलांची इच्छा होती का मी त्यांना तीर्थयात्रा करावी, म्हणून मी त्यांना तीर्थयात्रेला घेऊन निघालो होतो राजा. पण तू घात केला. माझे प्राण तुझ्या निमित्ताने जात आहेत राजा. अगदी जवळ माझे आई वडील थांबलेले आहेत. माझ्यासाठी एक काम करशील? माझ्या आई वडिलांना एवढं पाणी द्या, इतकंच काम करा. आता मी जगत नाही राजा. मी निरोप घेतो. आणि श्रावणाने दशरथाच्या मांडीवर आपला प्राण सोडला. राजा दशरथाने कमंडलू उचललं. श्रावणाचे शेवटचे शब्द पाळण्याकरिता ज्या बाजूला आई वडील बसलेले होते तिकडे पायांचा आवाज झाल्याबरोबर कोण आहे? दादा श्रावणा आलास? खूप वेळ झाला रे.
खूप लांब होतो का पानवठा? तुला यायला वेळ झाला दादा, का लवकर आला नाही? राजा दशरथ काही बोलत नाही. बोलला तर ओळखतील. आई म्हणते, बेटा किती तुला त्रास देतोय रे आम्ही. दिवसभर कावडीत घेऊन चालतोयस तू आम्हाला, आणि संध्याकाळी 10-11 वाजता तुला आम्ही दूर पाणी आणायला पाठवलं म्हणून रागवलास आमच्यावर. काहीतरी बोल ना दादा. अरे पाणी आणलंस का? पाणी हातात देणार, कमंडलू हातात दिला बाबांच्या, पण बोलत नाही. वडील म्हणतात, श्रावणा आमच्यावर रागवलास का? आम्हाला बोलत नाहीस, आणि तू जर बोलणार नशील तर हे म्हातारे आई वडील पाणी न पिता पाणी पाणी म्हणून मरून जातील, पण तू बोलल्याशिवाय पाणी पिणार नाही. बाबा आवाज कानावर आला. कोण? माझा श्रावण नाही. कोण आहात तुम्ही? मी राजा दशरथ आहे. इथं का आलात? माझा श्रावण कुठे आहे? सांगावं लागलं. तुमचा श्रावण माझ्या लक्षवेधी बाणाने धारातीर्थी कोसळला. तुमचा श्रावण माझ्या बाणाने गेलेला आहे. कानावर वाक्य पडलं आणि श्रावणाच्या आई वडिलांनी श्रावणा 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 आमचं बाळ आमच्या पासून हिरावून घेतलंस राजा. अरे धिक्कार असो तुझा. तू अयोध्या नगरीचा राजा शील, पण आमच्यासाठी तू काळ बनवून आला राजा. आमच्या एकुलत्या एक मुलाला आमच्या पासून हिसकावून घेतलं. आमचा मुलगा हिरावून घेतला. तुझं पाणीही आम्हाला नकोय. श्रावण श्रावण म्हणत आम्ही मृत्यू पत्करणार. आता दोघही आम्ही राहणार नाही, पण शाप आहे आमचा तुला. ज्याप्रमाणे आम्ही पुत्र पुत्र म्हणून श्रावण श्रावण म्हणून देहत्याग करतोय, त्याप्रमाणे तुलाही पुत्र पुत्र म्हणून मरावं लागेल. हा शाप कानावर पडला. राजा मुलं असतात रे. आम्ही एवढं दुःख का करत आहोत? दशरथा जन्म देणाऱ्या आई वडिलांना जिवंतपणी नरकाच्या यातना देणारे मुलं असतात राजा. जिवंतपणी जन्म देणाऱ्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढणारे मुलं आहेत राजा. आपल्या आई वडिलांच्या इच्छा पूर्ण न करता त्यांना त्रास देणारे मुलं आहेत राजा. पण आमचा श्रावण याला अपवाद होता. आमचा श्रावण मातृभक्त होता. आमचा श्रावण पितृभक्त होता.